हॅलो अँड नमस्कार आणि खूप खूप सकाळी शुभ सकाळ सर्वांना. वाजल्यात ऑलमोस्ट 5:30 आणि आपल्याला एक क्लायंटने त्यांच्या प्रॉपर्टीसाठी ड्रोन शॉट्स रेकॉर्ड करण्यासाठी बोलवलं आहे सकाळी. आपण आता आहोत कोतवड्यामध्ये. हे बघा, हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. भारी वाटतंय बघा सकाळच एकदम. आता सूर्य उगवणार आहे थोड्या वेळानंतर. एकदम भारी वाटतंय यार. गेटच्या बाहेर थांबलोय मी आता 6 वाजता. त्यांना कॉल केला, ते बोलले येतोय म्हणून. आपण थोडा वेळ इथले शूट्स घेऊया थोडेफार मस्तपैकी. ड्रोन शूट्स आहेत, 2 बॅटरीज त्यामध्ये, आणि तुम्हाला दाखवतो. हॅलो अँड नमस्कार आणि खूप खूप सकाळी शुभ सकाळ सर्वांना. वाजल्यात ऑलमोस्ट 5:30 आणि आपल्याला एक क्लायंटने त्यांच्या प्रॉपर्टीसाठी ड्रोन शॉट्स रेकॉर्ड करण्यासाठी बोलवलं आहे सकाळी 6:15 वाजता. आपण आता जातोय कोतवड्यामध्ये. कोतवड्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे, त्याच्या ड्रोन शॉटसाठी जातोय. तर म्हटलं व्लॉग करूयाच, कारण व्लॉग रेग्युलर यायला पाहिजे. तसं सांगितलं मी लास्ट व्लॉग गणपतीच्या विसर्जनाच्या व्लॉगमध्ये मी सांगितलंय की माझ्या चॅनलवरती व्लॉग रेग्युलर येतील. तर म्हटलं जातोच आहे ड्रोन शॉट दाखवायला. तर सीयू प्लॉट आहे, डोंगरावरती आहे. म्हटलं तुम्हाला पण बघायला मिळेल मस्तपैकी. प्रॉपर्टीचे डिटेल्स काही सांगणार नाही या व्लॉगमध्ये आपण, पण बाकीच्या गोष्टी ड्रोन शॉट बघायला मिळतील तुम्हाला मस्तपैकी. कारण क्लायंटला आधी कन्सल्ट करावं लागेल ते डिटेल्स वगैरेसाठी. तर जाऊया आपण आता कोतवडमध्ये आणि डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू. तर असं हा उजेड पण पडू दे, कारण पूर्ण काळोख आहे आणि हे रत्नागिरीचे रस्ते. तर भेटू आपण डायरेक्ट आता कोतवड्यामध्ये. चला. बघू शकता कोणच नाहीये रोडला, कोणीच अजिबात. एक 2 व्हीलर आहे, आता एक 2 व्हीलर समोरून येते. बाकी मला रोडवरती कोणीच दिसला नाहीये. 5:30 झाले आणि बघा कोल्हा स्पॉट झालाय आपल्याला आता. बघितला असालच तुम्ही कोल्हा, कारण पूर्ण हा जंगल एरिया आहे. त्याच्यामुळे आपल्याला इकडे असे जंगली प्राणी बघायला मिळतातच. आपण आता आहोत कोतवड्यामध्ये. हे बघा, हे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि आता इकडे नवरात्र उत्सवाची तयारी चालू आहे. आणि इथून आपल्याला जायचंय वरती. इथे साईबाबांचं पण मंदिर आहे. दरवर्षी येतोच आम्ही, पण यावर्षी नाही यायला मिळालंय. आता यायला पाहिजे इथे. हे बघा, इथे साईबाबांचं मंदिर आहे. एकदम शांत ठिकाणी आहे आतमध्ये. तर आपण आता जाऊया त्या प्रॉपर्टीच्या दिशेने, सगळं बघत जंगल वाटेतून कोकणातल्या. चला. आपण आता लागलोय कोतवडे रोडला. कोतवडे रोडच्या वरती, म्हणजे डोंगरातच वरती आहे ती प्रॉपर्टी. आणि पूर्ण बघू शकता जंगल आहे. आणि असं वाटतंय रात्रीचे 12 किंवा 1 वाजले. ते मांजर होतं रोडमध्ये. आता इथे आजूबाजूला जास्त घरे नाही आहेत. जाऊया आता आपण हळूहळू त्या प्रॉपर्टीच्या दिशेने. चला. तर आता बघितलं तुम्ही, कोल्हा स्पॉट झाला होता आपल्याला तिथे. तर पूर्ण जंगल एरिया आहे, त्याच्यामुळे इकडे आपल्याला असे जंगली प्राणी स्पॉट होतातच. बघूया अजून काय काय बघायला मिळते आपल्याला. सकाळच कोल्ह्याचं दर्शन तर झालंय. तर पुढे बघूया आपण. भारी वाटतंय बघा सकाळच एकदम. आता सूर्य उगवणार आहे थोड्या वेळानंतर. एकदम भारी वाटतंय यार ही प्लेस. आपण खूप जास्त वरती आहोत आता, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय. म्हणजे डोंगरावरती आहोत, त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला बघायला मिळतंय. आणि थोड्या वेळात सूर्य उगवणार आहेच. ते सुद्धा चित्र बघू आपण या ब्लॉगमध्ये. आपण 6 वाजता 6:15 वाजता तरी बोललं होतं, पण गेटच्या बाहेर थांबलोय मी आता 6 वाजता. त्यांना कॉल केला, ते बोलले येतोय म्हणून. आपण आता तर काय काय थोडेफार तुम्हाला ड्रोन शॉट बघायला मिळतीलच. ते दाखवतोच तुम्हाला त्यांचं कन्सर्न घेऊन नंतर.
तर सो म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या बाहेर तो उभा आहे. तर बघू पुढे. तर प्रॉपर्टीच्या इथे आपण थांबलो आहे आणि पाठीमागे तुम्हाला इथे चमकते दिसतंय. तुम्हाला ती रत्नागिरी सिटी तुम्हाला दाखवत होतं बॅक कॅमेराने. ज्या लाईट तुम्हाला दिसत आहेत चमकत आहेत अशा या बारीक बारीक, ती आहे रत्नागिरी सिटी. आणि समोर जे फिरतंय ना गोल गोल, ते रत्नागिरी लाईट हाऊस आहे. भगवती किल्ल्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते बघितलं असालच. आणि ही आहे रत्नागिरी सिटी पूर्ण. 20 minutes later. एंट्री जर केली आहे, समोरची गाडी जाते, त्याच्यामध्ये ज्यांनी आपल्याला बोलले ते आहेत. तर जाऊया. मस्त व्ह्यू आहे यार इथून, मस्त एकदम मस्तच व्ह्यू आहे. समोर सनराईज होतोय आणि धुकं पण आहे खूप जास्त प्रमाणात खाली. मस्त वाटतंय एकदम. तर चला आता कामाला सुरुवात करूया, त्यांना भेटू. तर आपण आहोत आता, निघालोय तिथून आपण त्यांचं कन्सर्न घेतलं, पण ते काय जास्त बोलले शूट करू नकोस आणि आपल्या ब्लॉगमध्ये टाकू नकोस. त्यांना तो व्हिडिओ कोणत्या तरी क्लायंटला दाखवायचा आहे. आय थिंक ती प्रॉपर्टी सेलसाठी आहे म्हणून. तर मी काय जास्त शूट केलं त्यांना त्यांचे फुटेजेस दिले. आता निघालोय. 8 वाजलेत ऑलमोस्ट, 8:30. आणि आता आपण आरेवारेमध्ये इथे थांबूया थोडा वेळ. इथले शूट्स घेऊया थोडेफार मस्तपैकी. ड्रोन शूट्स आहेत, 2 बॅटरीज त्यामध्ये. आणि तुम्हाला दाखवतो आरेवारे किनारा. इतकं ब्युटिफुल आहे ना हा प्लेस, म्हणजे वाटत नाही इकडे यावंसं कधी. आलो की मस्तच वाटतं इथे आल्यानंतर. खूप साऱ्या मूवीचं शूटिंग वगैरे झाले आहेत. समोर आहे तो आरेवारे ब्रिज, इथे खूप साऱ्या मूवीचं शूटिंग झालंय. आणि राईट साईडला हा आरे बीच. आरे बीच म्हणजे आमच्या गावचा बीच आहे ना, काळाबादेवी, त्यालाच कनेक्टेड हा बीच आहे पूर्ण टोटल. आणि रत्नागिरी जिल्ह्यातला ऑलमोस्ट सगळ्यात मोठा बीच आहे. आणि आता ड्रोन शॉट बघा. आमच्या इथले मासेमार. आणि इथे आतमध्ये ही खाडी आहे म्हणजे क्रीक, तर आतमध्ये मासेमारीच आहेत. आय होप तुम्हाला हे आरेवारे म्हणजे आमच्या गावच्याच बीचचे ड्रोन शॉट आवडले असतील. तर जर आवडले असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि काय आवडले, कोणता शॉट आवडला जास्त करून तो कमेंट करून सांगा. जातोय आपण घरी आणि बघू दिवसभर काय होते ते बघू, दाखवू. नाहीतर हा ब्लॉग का आपण एंड करू. संध्याकाळी आज मॅच सुद्धा आहे, इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कप सुपर 4चा मॅच आहे आज. तर बघू, तो बघून मग आपण हा व्हिडिओ एंड करू. चला. सगळीकडे नवरात्र उत्सव तयारी चालू आहे सगळीकडेच रत्नागिरी जिल्ह्यात. A few hours later. तर
सकाळी आपण आलो होतो घरी आणि त्याच्यानंतर डेटा वगैरे कॉपी करून त्यांना प्रोव्हाइड सुद्धा केला. ते सकाळी जे क्लायंट होते आपले त्यांना. आणि आता आपण जातोय काळबा देवीत. पाऊस पडतोय. काळबाईत जाऊन जास्त काही करणार नाही आहे. मॅच तर बघणार आहे फक्त. आणि आयुप्पा काळबाई म्हणून आपण काळबाई जातोय. तर चला आहे काळबाईत आणि बघूया मॅचचा रिझल्ट काय होतो. इंडिया वर्सेस पाकिस्तान एशिया कप सुपर 4 मॅच नंबर 1. चला तर चालू झाली आहे. थोडं टेन्शनवालं आहे. पाकिस्तान चांगलं खेळतोय. तर बघूया रिझल्ट काय असतो मॅचचा. तर इंडिया मॅच जिंकली आहे. आता झोपतोय आपण. हा व्लॉग इतकाच होता. जर काही कारणास्तव तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण असेच नवीन ब्लॉग सोबत. टिल देन बाय. काळजी घ्या.